मी आता तुम्हाला नाचणीचं थालीपीठ करून दाखवणार आहे। या नाचणीच्या पिठामध्ये हे मोड आलेले मूग मी मिक्सरला पिसलेत, त्याच्यामध्ये लसूण, अद्रक थोडासा तुकडा आणि लसूण, आणखीन कोथिंबीर टाकलेली आहे, जिरे पण टाकले त्याच्यामध्ये, आणि धने पावडर आहे हे, आणि हे मी ह्याच्यामध्ये मिक्स करते। नाचणीच्या पिठामध्ये मी थोडंसं बेसन आणि दोन छोटे चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। मिक्स पिठांचं बनवते मी। ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकते आता हे, आणि लाल तिखट टाकलं आहे, धने पावडर थोडी टाकली आहे, आणि हे चवीपुरतं मीठ टाकते। आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं आहे, आणि पाणी टाकून ते मिश्रण करून घेते, जसं थालीपीठला पण करून घेतो ना तसं। आणि मी एकदाच पाणी ओतलेलं नाही त्याच्यामध्ये, जसं लागेल तसं पाणी ओतणार आहे, आणि ते हलवलं आणि हे बॅटर तयार करणार आहे। नाचणीमुळं आपल्या शरीराला भरपूर फायदे आहेत, म्हणून नाचणीचा हा पदार्थ मी केलेला आहे। त्याच्यामुळं नाचणीमुळं आपल्या शरीराला कॅल्शियम भेटतं, स्निग्ध पदार्थ भेटतो, याच्यामुळे उष्णता कमी होते, पित्त कमी होतं, शिवाय ते पचायला मुलांना पण पचतं, आणि ते वृद्ध माणसांना पण पचतं, म्हणून पचायला ते हलकं आहे, ते सर्वांनीच खावं। नाचणीची भाकर आपल्याने खाल्ली जात नाही, मुलं खात नाहीत, म्हणून आपण थालीपीठ जर करून दिलं तर ते मुलं आवडीने खातील। आता मी गरम तवा ठेवला आहे, आणि त्याच्यावरती मी हे थोडंसं जास्तच तेल टाकायचं सुरुवातीला, कारण का ते चिटकणार नाही खाली। आणि हा तवा तापलेला आहे, आणि त्याच्यानंतर मी जे थालीपीठचं पीठ आहे ते टाकणार आहे, आणि ते टाकलं आहे। नाचणीचं सत्व लहान मुलांना खूपच उपयोगी असतं। डॉक्टर सांगतात की आजारी मूल असेल किंवा त्याचं वजन वाढत नसेल तर त्या मुलांना नाचणीचं सत्व द्या असं सांगतात, म्हणून नाचणी ही खाल्ली पाहिजे। वृद्ध माणसांनासुद्धा ही आवश्यक आहे, कारण का हाडाच्या वाढीसाठी, हाड तुटली तर ह्या नाचणीमध्ये कॅल्शियम असल्यामुळे हे खावे। आता मी ह्याला पलटी करते, थालीपीठ चांगलं शेकले एका बाजूनी, आणि दुसऱ्या बाजूनी पण खरपूस भाजून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुपात पण भाजू शकता, तेलात पण भाजू शकता तुम्ही हे थालीपीठ। आणि हे थालीपीठ आता तयार झालं आहे।